स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांचं समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसह स्वर्गीय आनंद दिघे यांचं कार्यालय असलेल्या टेंबिनाका येथील आनंद आश्रमात जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत स्मृतींना वंदन केलं. आनंद आश्रमासमोरील चौकात असलेल्या त्यांच्या अर्धपुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून त्यापुढेही नतमस्तक झाले. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांची शिकवण अंगीकारून शिवसेनेची वाटचाल पुढे सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुती सरकारला निर्विवाद कौल देऊन जनतेनं पुन्हा सत्तास्थानी बसवलंय. लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी, कष्टकरी, कामगार, तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक यांच्या पाठिंब्यानं हे सरकार निवडून आलंय. त्यामुळे आता दिघे साहेबांच्या शिकवणुकीनुसार लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहून लोकांसाठी काम करून त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद आणण्यासाठी काम करण्याचा संकल्प केला असल्याचं यावेळेला शिंदे यांनी सांगितलं. यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार मुर्जी पटेल, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक पवन कदम, राम रेपाळे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.